हे बघा इथे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि इथे नायलॉनचा शाबू आईने तळून घेतलेला आहे। आता इथं बटाट्याचा खीस आहे तो घेणार आहे तळून आपण। हे बघा हे बटाट्याचा खीस आहे हा इथे तळून घेत आहे। बटाट्याचा चिवडा भाजून घेतलेला आहे आणि इथे साबुदाणा नायलॉन शाबू भाजून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये फोडणी तयार करून मिक्स करणार आहोत। हे बघा तेल ठेवले कढईमध्ये थोडंसं। आता याच्यामध्ये आपण फोडणी देऊयात। मिरची टाकलेली आहे, ही चांगली हलवून परतवून घ्या। एक चिमटभर आता ना इथं आपण साखर टाकतोय। त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि फोडणी आता आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेऊयात। मिरची आपली भाजत आलेली आहे, साखर पण विरघळली, साखर झालेली आहे बारीक। आता हे मिक्स करून घेऊयात आपण। एकसारखं सगळीकडून परतवून घ्या म्हणजे याची टेस्ट आपल्याला छान भेटेल। तर आपला तयार झालेला आहे नायलॉन शाबू चिवडा। तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा। थँक यू।